ओके, थँक्यू मॅम. माझी सगळ्या विद्यार्थ्यांना एक सूचना आहे की तुम्ही वही पेन घेऊन बसले असाल आय होप. आणि जर नसेल बसला तर वही आणि पेन घेऊन या, कारण आपल्याला काही गोष्टी लिहायच्या वगैरे पण आहेत. तर आपण आजच्या सेशनला सुरुवात करूया. गुड मॉर्निंग सगळ्यांना. मॉर्निंग टीचर. गुड मॉर्निंग टीचर. ओके ओके. गुड मॉर्निंग टीचर. गुड मॉर्निंग मॅम. मॉर्निंग मॅडम. मॉर्निंग टीचर. गुड 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 मॉर्निंग टीचर. मॉर्निंग टीचर. उज्ज्वला तुम्ही अनम्यूट करा, ऍक्च्युली तुम्ही म्यूट झालाय. सॉरी. हा, माझा आवाज येतोय सर? हो येतोय, क्लिअर येतोय. ओके, तर आपण आपलं सेशन सुरू करूया. तर मला तुम्हाला एक गोष्ट काहीतरी दाखवायची आहे. माझ्याकडे काहीतरी आहे. ओके, एक बॉक्स आहे, दिसतोय सगळ्यांना? तर या बॉक्स मध्ये काहीतरी आहे गोष्ट, पण ती मला कळत नाहीये, म्हणजे दिसत नाही. तर तुम्ही सगळ्यांनी मला सांगायची आहे की दिसतेय का? तुम्हाला या बॉक्स मध्ये काही दिसतंय का? चित्र आहे. चित्र आहे. फूल आहे. फूल. अजून आता दिसतंय का? एक्झॅक्टली काय आहे मला ते सांगायचंय. फूल आहे टीचर. आत्ता दिसतंय का ते सांगा. नाही टीचर, थोडं टीचर थोडं ना. ओके, अजून कुणाला दिसतंय का? टीचर नाही, ते ब्लॅकच दिसतंय. ओके, सगळ्यांना ब्लॅकच दिसतंय. दुसरं कुणाला दिसत असेल तर त्यांनी सांगावे. टीचर फूल दिसतंय का फुल? मला तर नाही दिसत आहे. कुणाला दिसतंय का? नाही टीचर. हो टीचर, दिसतंय. दिसतंय टीचर. बरं, कोणत्या रंगाचं फुल आहे आणि कसा आकार आहे त्याचा? पिंक कलरचा आहे. अजून पिंक आकार कलर. कसा आहे? कोणतं फुल आहे? गुलाबाचं, मोगऱ्याचं किंवा कोणतंही? टीचर मोगरा. मोगरा. टीचर मोगरा. परफेक्ट दिसतंय का तुम्हाला? काय आहे त्याच्यात? टीचर फुल आहे, ते थोडं व्हाईट दिसतंय आणि थोडं दिसतंय. बरं, ठीक आहे. बऱ्याच जणांना त्यात काय आहे ते दिसत नाही. तर आता मी आता दिसतंय का? एक मिनिट हा, मी बॉक्स थोडासा मागे घेते. टीचर फुल आहेत. टीचर फुल आहे. फुल. टीचर फुल आहे ते. दिसतंय का तुम्हाला? मला तर नाही. टीचर व्हाईट कलरचं फुल आहे. ओके. टीचर बॉर्डर व्हाईट कलरचं आहे आणि आतमध्ये पिंक कलरचं आहे. ओके, ठीक आहे. दिसतंय का सगळ्यांना? हो टीचर. हो टीचर. मी थोडस लांब घेऊन जाते. दिसतंय का? हो, फुल आहे. हॅलो, दिसत असेल तर हो बोला. काहीतरी आहे का त्याच्यामध्ये? हो. नक्की?
हो मॅम. ओके, आता दिसतंय का? नो. एवढं नाही दिसत आहे मॅम. नाही टीचर. ओके, आणि आता दिसतंय का? हो मॅम आता दिसतंय. हो टीचर. टीचर. ओके, ठीक आहे, चालेल. तर काय ऑब्झर्व केलं तुम्ही, कोण सांगतंय? टीचर मी सांगू. हो हो, तर चालेल तुम्ही चालेल. जेव्हा प्रकाश आणायचा तेव्हा ते फुल सबसेल दिसायचं आणि जेव्हा तुम्ही तिथे बंद करायचा तेव्हा ते फुल दिसत नाही. ओके, जेव्हा प्रकाश आणायचे तेव्हा ते फुल दिसायचं. ते लगेच दिसत होते आणि त्याला जेव्हा प्रकाश मिळत नव्हता तेव्हा काही समजत नव्हतं की कोणती वस्तू आहे. ओके, ठीक आहे. आवाज थोडा कमी येतोय तुमचा. तर आणि teacher? ज्यावेळेस मी अजून आधी टीचर प्रकाश ते कसा आपण जर करायचे? जवळून बघितलं असतं, जरी अंधारात जवळून बघितलं असतं तरी थोडं थोडं दिसलं असतं. आम्ही लांबनं बघितले त्यामुळे आम्हाला प्रकाशची गरज पडली. ओके, तुम्ही लांबून बघितलं म्हणून तुम्हाला प्रकाशाची गरज पडली. तर मग आधी प्रकाश होता का रे, ज्यावेळेस मी फर्स्ट टाइम दाखवत होते तेव्हा? नो मॅम. नव्हता. नाही. होता. मग तुम्हाला फुल क्लिअरली दिसलं का? नाही. स्पष्ट नव्हतं दिसत. ओके, आणि नंतर प्रकाश होता का? हो. आणि हो. मग दिसलं टीचर. स्पष्ट दिसत होतं पूर्ण टीचर. ओके. हा, ठीक आहे. तर मग प्रकाश म्हणजे काय, कोण सांगतंय? टीचर प्रकाश म्हणजे आपल्याला कोणतीच Light. गोष्ट पाहण्यासाठी जे लागतं त्याला प्रकाश म्हणतात. ओके, आपल्याला कोणती गोष्ट बघण्यासाठी ते लागतं त्याला प्रकाश म्हणतात. अजून दुसरं कोणाला माहिती आहे का काय आहे प्रकाश म्हणजे? टीचर प्रकाशामुळे आपल्याला पुढं काय आहे ते दिसते. ओके, ते तर प्रकाशाचे उपयोग म्हणता येतील ना आपल्याला. मग प्रकाश म्हणजे काय म्हणू शकतो आपण? किंवा प्रकाशाविषयी तुम्हाला काय माहिती आहे? तुम्ही रिफ्लेक्शन ऑफ लाईट वगैरे हे शब्द ऐकलेत का? हो टीचर. प्रकाशाचे हो परावर्तन. मॅम. काय असते प्रकाशाचे परावर्तन? ठीक आहे, नाही माहित कुणाला. प्रकाश कसा जातो रे, म्हणजे सरळ जातो की वाकडा तिरका? टीचर सरळ रेषेत. ओके, सरळ रेषेत जातो. कुठे बघितलंय तुम्ही? हो टीचर, सूर्याची किरणे पडतात तेव्हा किंवा खिडकीतून उजेड येतो तेव्हा. ओके, ठीक आहे, चालेल. आणि तुम्ही हे शब्द ऐकले का, ल्युमिनस, नॉन ल्युमिनस? टीचर हो मराठीत मॅम. बोला ना थोडं. सॉरी, मला आवाज नाही आला. टीचर मराठीत काय बोलतात? ओके, दीप्तिहीन आणि दीप्तिमान शब्द ऐकले का तुम्ही हो कधी? मॅम. ऐकलेलं आहे. हो टीचर. ठीक आहे, चालेल. मग एखादं उदाहरण सांगू शकता का दीप्तिहीन किंवा दीप्तिमानचं? मॅम दीप्ती सूर्य. आवाज ब्रेक होतोय तुझा. सूर्य. त्यांचं सूर्य. सूर्य. ठीक आहे, दीप्तिमान चालेल. बॉल आपण किंवा विजेचे कोणतेही साधन. ठीक आहे. आपण जी बॉक्सची ऍक्टिव्हिटी होती तिच्याविषयी काय आहे नक्की पुढे बघूया. आपण पुढच्या ऍक्टिव्हिटीला सुरुवात करूया. ठीक आहे. तर इथे मी काही मटेरियल ठेवते. तुम्हाला दिसतंय का काय ते सांगा. हो टीचर, मार्कर ठेवलाय, मेणबत्ती ठेवली, मार्कर आहे, मेणबत्ती आहे, बॉल. बॉल आहे, पेन आहे. टीचर तू तिकडचं काय आहे? एक बल्ब. मिनिट मी हे करते. त्याला बॉटल आहे पाण्याची, उभी ठेवते मी, चालेल. ओके टीचर. आणि हा हा काय? चष्म्याचा बॉक्स. टीचर हा चष्म्याचा बॉक्स. हा, चष्म्याचा बॉक्स आहे. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये मोबाईल दिसतो सगळ्यांना, मोबाईलची टॉर्च हो वगैरे. टीचर, हो मोबाईल. मॅम. मोबाईलचा टॉर्च लावली आहे. हो, मग ते पण आपल्याला याच्यामध्ये कन्सिडर करायचे. आणि तुम्हाला काय करायचंय, तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी त्याचं तुम्हाला वाटेल त्या 2 ते 3
गटांमध्ये वर्गीकरण करायचे. टीचर करू? हो, वही आणि पेन आहे ना सगळ्यांकडे? सगळ्यांनी करायचे. हो, ते 1, 2, 3, 4, 5, 6 ते 7 वस्तू ठेवल्या ते तुम्हाला 2 गटांमध्ये त्यांचं वर्गीकरण करायचंय. सगळ्यांना वस्तू दिसताय ना क्लिअर? हो टीचर दिसतायत. दिसतंय. टीचर ते काय आहे? पेन आहे की छोटीशी मेणबत्ती आहे? ती ग्रीन अच्छा, कलर. हा पेन आहे, ओके. हे मार्कर आहे, ही मेणबत्ती आहे, हा बल्ब. बल्ब, बॉटल आणि चष्म्याचा बॉक्स आणि एक मोबाईल आहे, मोबाईलचा टॉर्च. ओके टीचर. तर एक अर्धा मिनिटातच तुम्हाला वर्गीकरण करायचंय. ज्यांचं वर्गीकरण होईल त्यांनी फक्त हँड रेज करायचं आहे, कुणी बोलायचं नाहीये. मॅम दीप्तिमान आणि दीप्तीचं करायचंय का वर्गीकरण? तुम्हाला वाटेल त्या गोष्टींमध्ये वर्गीकरण करा, आपण नंतर बघूया ते. टीचर माझं झालं. ओके, आपण काही वेळ वाट बघूया, बाकी सगळ्यांची व्हायची. टीचर ते व्हाईट ठेवलंय तो बल्ब आहे की बॉल आहे? हा बल्ब आहे, बल्ब. टीचर मी सांगू का? 1 मिनिट, आपण बाकीच्यांचं पण वाट बघूया व्हायची आणि मग आपण घेऊया. ओके टीचर. ठीक आहे, मॅक्झिमम जणांचं झालं असेल तर आपण बघूया. कोण सांगतंय मला? संजना सूर्यवंशी कोण आहे? टीचर मी सांगू? संजना सूर्यवंशी यांनी हँड रेज केला होता, झालंय त्यांचं म्हणून. ते सांगू शकतात. ठीक आहे, दुसरं कोणी सांगतंय का? टीचर मी सांगू? मी ईशा. हो हो, ठीक आहे, चालेल. दीप्तिमान, मेणबत्ती, मोबाईलचा टॉर्च आणि बल्ब. ओके. आणि दीप्तिहीन बॉटल, चष्म्याचा बॉक्स, मार्कर आणि पेन. ठीक आहे, चालेल, थँक्यू. अजून कोणी सांगतंय का? वेगळं काही केलंय का कोणी? टीचर मी पण 2 कट केले. त्याच्यात पहिला बल्ब, मेणबत्ती, टॉर्च आणि दुसरा मार्कर, पेन, बाटली आणि चष्म्याचा बॉक्स. अच्छा, पण काय नावं दिली त्यांना? कशाच्या आधारावर तू वर्गीकरण केलं? दीप्तिमान. ओके, दीप्तिमान आणि दुसरं? दीप्तिहीन. ओके, दीप्तिहीन. दीप्तिहीन. यापेक्षा वेगळं आहे का कुणाचं वर्गीकरण? यापेक्षा वेगळं असेल तर आपण ते घेऊया, नाहीतर आपण पुढे जाऊया, आपण समजून घेऊया ऍक्टिव्हिटी. नाही टीचर. ओके, ठीक आहे, चालेल. तर जसं बऱ्याच जणांनी 2 गटांमध्ये वर्गीकरण केले. त्यांनी एका गटामध्ये मेणबत्ती, बल्ब आणि मोबाईलचा टॉर्च ठेवला होता, बरोबर आहे? आणि एका गटामध्ये बॉटल, पेन आणि चष्म्याचा बॉक्स ह्या गोष्टी ठेवल्या, बरोबर आहे ना? ह्याच 2 गटांमध्ये वर्गीकरण हो केलं ना? टीचर. हो टीचर. तर त्यांना तुम्ही नावं दिली की दीप्तिमान आणि दीप्तिहीन. म्हणजे ल्युमिनस. दीप्तिमान म्हणजे ल्युमिनस आणि दीप्तिहीन म्हणजे नॉन ल्युमिनस. तर दीप्तिमान म्हणजे काय? कशाला म्हणू शकतो आपण दीप्तिमान? त्याची व्याख्या वगैरे काय सांगू शकतो का? म्हणजे दीप्तिमान म्हणजे ज्याच्यातून आपल्याला प्रकाश मिळतो. ओके. त्या साधनाला दीप्तिमान म्हणतात. बोला, मला कळत नाहीये कोण बोलतंय नक्की. ज्या वस्तू प्रकाशाचे स्रोत किंवा उगम स्थान आहे त्यांना दीप्तिमान वस्तू असे म्हणतात. ओके, जसं तिने सांगितलं आपल्याला की ज्या वस्तू प्रकाशाचे उगम स्थान आहेत किंवा स्रोत आहेत, म्हणजे ज्यांच्यापासून आपल्याला प्रकाश भेटतो. मेणबत्तीपासून प्रकाश भेटतो का रे? हो टीचर. टीचर भेटतो. टीचर माचीसने पेटवलं तेव्हा.
बल्ब हो टीचर, बल्बला ते जोडलं तर होतं. त्याच्यानंतर हा मोबाईलचा टॉर्च. हो टीचर, त्याला बटन असतं ते टच केल्यावर मोबाईलचा टच चालू होतो. ठीक आहे, तर या तीनही वस्तूंपासून आपल्याला प्रकाश भेटतो, म्हणजे ते प्रकाशाचे उगमस्थान आहेत, म्हणून त्यांना काय म्हणायचं? दीप्तिमान. आता दीप्तिमान म्हणजे, दीप्ती म्हणजे काय रे? म्हणजे टीचर प्रकाश टीचर दीप्ती म्हणजे टीचर आपली नजर. ओके. प्रकाश टीचर आपण जे पाहतो ते. ओके, प्रकाश देणारे सोर्स म्हणजे दिवा. काय? दीप्तिमान. ठीक आहे. आता हा काय आहे? चष्म्याचा बॉक्स आहे, पेन आहेत हे दोन, एक मार्कर आहे, एक साधा पेन, बॉल पेन आहे, आणि एक बॉटल आहे. तर ह्या गोष्टी प्रकाश देतात का रे? नाही नाही टीचर. यांच्यापासून उजेड वगैरे भेटतो? नाही मॅम. नाही. तर याला काय म्हणू शकतो आपण? दीप्तिमान की दीप्तिहीन? दीप्तिहीन. दीप्तिहीन. हीन म्हणजे काय? एखादी गोष्ट नसलेली, आणि दीप्ती म्हणजे काय? प्रकाश. तर ह्या गोष्टी आपल्याला प्रकाश देत नाही किंवा ह्या प्रकाशाचे स्थान नाहीत, म्हणून यांना आपण काय म्हणतो? दीप्तिहीन म्हणतो. तर अशी गोष्टी कोणती उदाहरणं आहेत दीप्तिमानचे ह्या व्यतिरिक्त? टीचर सूर्य, सूर्य. बॅटरी, टीचर बॅटरी, मोठा काजवे. सूर्य. नंतर बॅटरी, लाईट, बल्ब, मोबाईलची टॉर्च. मी सांगते काही उदाहरण. हॅलो, मी सांगते काही उदाहरण, तुम्ही फक्त हो किंवा नाही असं सांगा. दीप्तिमानची सांगते. सूर्य. हो मॅम. हो. तारे, आकाशातल्या चांदण्या, तारे. हो टीचर. काडी पेटीची काडी. हो टीचर थोडा वेळच असते टीचर. काजवे. हो मॅम. हो टीचर. हो. ओके, ठीक आहे, चालेल. त्याच्यानंतर चंद्र. हो चंद्र दीप्तिमान आहे की दीप्तिहीन आहे? टीचर ते माहित नाही. मॅम दीप्तिहीन आहे. तर थोडा उजेड तर देतो तो, पण हो टीचर थोडा. मॅम दीप्तिहीन आहे. ओके. तर चंद्र हा दीप्तिहीन मध्ये येतो. कशामध्ये येतो? दीप्तिहीन. काय येतो त्याचं उत्तर तुम्हाला पुढे भेटेल, की चंद्र हा दीप्तिहीन मध्ये काय येतो. त्याचं 1-2 ऍक्टिव्हिटी नंतर तुम्हाला त्याचं उत्तर भेटेल. आणि दीप्तिहीन मध्ये बऱ्याच गोष्टी येतात. आपला टेबल, खुर्ची, भिंत वगैरे, खिडकी, म्हणजे लोखंडी म्हणजे वस्तू, टीचर वस्तू कोणती पण, सगळ्या कशामध्ये वस्तू दीप्तिहीन मध्ये येतात. तर आता तुम्हाला मोबाईलची टॉर्च सोडून मोबाईल मधले अनेक वेगळे ऍप्स वगैरे ते दीप्तिहीन मध्येच येणार ना? ओके, मोबाईलचा टॉर्च जर बंद केला तर बाकीचा जो मोबाईल आहे तो दीप्तिहीन मध्येच येईल, पण पर्टिक्युलर जर आपण टॉर्च विषयी बोललो तर तो दीप्तिमान मध्ये येईल. ओके. वही. हो, वही, पेन वगैरे हे पण दीप्तिहीन मध्ये येईल. ठीक आहे, आपण तुम्ही काय करायचं, घरी गेल्यावर दीप्तिमान आणि दीप्तिहीन वस्तूंच्या लिस्ट बनवायची आहे. 2 कॉलम बनवायचे, आणि त्याच्यामध्ये तुमच्या घरामध्ये कोणत्या वस्तू दीप्तिहीन आहेत आणि कोणत्या दीप्तिमान आहेत त्याची लिस्ट करायची आहे. ठीक आहे. तर दीप्तिमान आणि दीप्तिहीन विषयी कोणाला काही प्रश्न आहे का? नाही टीचर. हो मॅम. ऍक्टिव्हिटी समजली? यस मॅम. तर दीप्तिहीन आणि दीप्तिमान सोबत काही प्रकाशाचे सोर्स असे असतात की ते नैसर्गिक आणि कृत्रिमरित्या बनवलेले असतात. तर तुम्हाला अशा पण गोष्टींची नोंद करायची की आपल्या आजूबाजूला कोणत्या गोष्टी नैसर्गिक आहेत, म्हणजे प्रकाशाचे सोर्स, आणि कोणत्या मानव. तो तुम्हाला घरी दिलेला अभ्यास आहे, तो तुम्ही वहीमध्ये नोंद करायची आणि जास्तीत जास्त वस्तू लिहायचा प्रयत्न करायचा आहे, आणि आठवायच्या आहेत कोणत्या नैसर्गिक आहे आणि कोणत्या कृत्रिम आहेत, प्रकाशाच्या ऊर्जा स्रोत असलेल्या. तर दीप्तिहीन आणि दीप्तिमान विषयी कोणाला काही प्रश्न आहे का? नाही टीचर. नो टीचर. ओके, ठीक आहे. तर आपण एक फर्स्ट ऍक्टिव्हिटी पाहिली आणि त्याच्यानंतर दीप्तिहीन आणि दीप्तिमान पाहिली. तर आपण नेक्स्ट ऍक्टिव्हिटी कडे जाऊया. हो टीचर. हो मॅम.
ठीक आहे, चालेल. तर भूषण सर कंडक्ट करतील. ओव्हर टू भूषण सर. ओके, तर आत्ताच आपण बघितलं की उज्ज्वला मॅडमने आपल्यासोबत काही ऍक्टिव्हिटी घेतल्या. तर तेव्हा त्यांनी एक प्रश्न विचारला होता की तुम्ही कधी प्रकाश वगैरे आता खिडकीमधून येताना किंवा आपले कौलं असतात, छत असतं घराचं, त्याच्यामधून प्रकाश येताना बघितलाय का कधी? हो तुम्ही सर. म्हटलं होतं की हो सर, सरळ प्रकाश येतो. ओके. तर आता मला सांगा की तो प्रकाश तुम्ही कधी असा हाताने अडवण्याचा प्रयत्न केलाय? किंवा हो, ठीक. त्याच्यामध्ये नाही हा. तो अडवला की आपल्याच हातावर तो प्रकाश पडतो, पण तिथे अंधार होतो. तिथे पुढे अंधार हो होतो, बरोबर सर, आहे? पुढे तिथे अंधार पुढे होतो अंधार पण होतो, आपल्या पण हातात आपल्यावरती पडतो. प्रकाश पडतो. ठीक आहे. तर मग हे असं कशामुळे होत असेल बरं? काय कारण वाटतं तुम्हाला? तो प्रकाश स्ट्रेट आहे, त्यामुळे आपण तिथे आडवं गेलो की तो आपल्यावरतीच पडणार. तो आपल्यासाठी रस्ता नाही बदलणार. बाजूला पडणार तर नाही. एक बारका म्हणजे की बारक्या गोलमध्ये प्रकाश होत होता, तर ते मी एकदा बोला तर माझ्या हातावरती पडला आणि खाली हा. पूर्ण अंधार झाला. ओके. तर आता आपण हेच बघूया की कसं काय आपण हे सिद्ध करू शकतो. ठीक आहे? तर यासाठी आपल्याला लागणार आहे एक स्क्रीन. ठीक आहे? ही आपली स्क्रीन आहे. त्यानंतर अजून काही स्क्रीन आहेत, पण त्याला आम्ही मध्यभागी असं छिद्र केलेलं आहे आणि ते मी इथे उभं केलेलं आहे. हे अगदी मी घरच्या घरी बनवलेलं आहे. पुठ्ठा, कागद आणि हे जुने डबे आहेत त्यांना कापून. आणि हे झाल्यानंतर आणखीन एक स्क्रीन लागेल आपल्याला. तिला पण मी मध्ये छिद्र केलेलं आहे. आणि अजून एक स्क्रीन लागेल. मी इकडे ठेवतो पुढे घेऊन. आणि याला पण छिद्र आहे आणि सगळे छिद्र जी आहेत ती मी समान मापावर केलेली आहेत. तर त्यामुळे आणि ही ऍक्टिव्हिटी आपल्याला करण्यासाठी आपल्याला अंधार करावा लागणार आहे सगळीकडे. तर अंधार करण्यासाठी आपल्याला काय लाईट वगैरे बंद करावे लागतील आणि लाईट्स ऑफ झालेले आहेत. क्लिअर आहे? तर आता आपण काय करणार आहोत की टॉर्च घेणार आहोत आणि या टॉर्चद्वारे आपण पाहणार आहोत. इकडे एका बाजूने प्रकाश आपण चालू करू आणि प्रकाश इथून पडलेला आहे. तुम्हाला आता निरीक्षण करायचं आहे. सगळ्या गोष्टींमध्ये निरीक्षण खूप महत्वाचं असतं. आता मी हे जरा एका रांगेमध्ये थोडं अरेंज करतो. ओके, स्क्रीनवर काही दिसतंय का तुम्हाला? तर जेवढे एकदम पुढची स्क्रीन आहे जिथे छिद्र नाही, तिथे एक तिथे एक छोटासा त्या छिद्रांमधून निघालेल्या प्रकाशातून प्रकाशाचं काय निघालं? चित्रातून प्रकाश निघाला आहे. निर्माण तिथे झाले. जो आडवा आला, ती स्क्रीन आडवी आली म्हणून त्याच्यावरती एक छोटासा डॉट पडलाय. छोटासा डॉट पडलेला आहे. ओके, तर सगळ्यांना तो डॉट क्लिअर आहे. आता मी काय करतोय? कारण सर ते तेवढीच तो सूर्यप्रकाशाची ती लाईन जाते म्हणून तो आपल्याला एवढीचा डॉट दिसतोय. ओके, आता मी काय करतोय, यापैकी एक जी स्क्रीन आहे ना, ह्या तीन जे होल असलेली छिद्र असलेली जी स्क्रीन आहे त्यापैकी एक स्क्रीन मी बाजूला करतोय. आता तुम्हाला स्क्रीनवर काही दिसतंय का? दिसतंय तर स्क्रीनवर? तुम्ही ती बाजूला केली आणि तिचा एकदम प्लेन हे आला आणि ते तिथे अडवलं जातंय. अडवलं जातंय. ओके, पण मी जेव्हा ही त्यांच्या रांगेमध्ये आणतोय तेव्हा काय होतं? तिकडे होल नाही आहे तिकडे. ओके, मग जेव्हा तुम्ही खिडकीद्वारे, जी खिडकी असते आपली, त्याच्यातून जो प्रकाश येत असतो किंवा कौलातून जो प्रकाश येत असतो, तो प्रकाश येत असताना तुम्ही काय करता? अडवता. तेव्हा सुद्धा असंच होतं, बरोबर आहे? तर यामधून आपण म्हणू शकतो का की प्रकाश सरळ रेषेत प्रवास करतो? हो सर, म्हणू शकतो. म्हणू हो, शकतो. तर तो तिरपा पण वाकडं तर तो इथे जेव्हा आपण प्रकाश इथे या स्क्रीनवर मारला होता, तेव्हा आपण मधली जेव्हा स्क्रीन ही बाजूला सारली, तेव्हा प्रकाश असं म्हटलं का की नाही बाबा, ही बाजूला झाली तर मी पण वाकडा होतो आणि वाकडं होऊन स्क्रीनवर जातो. मला स्क्रीनवर जायचंच आहे. नाही सर, प्रकाश कधीही वाकडा होत नाही. प्रकाश सरळ रेषेतच जातो. सरळच रेषेत असतो. सरळ रेषेतच प्रवास करतो. आणि ह्या प्रकाशाचा गुणधर्म आहे. म्हणजे सूर्याकडून येणारे प्रकाश किरण पण कसे येत असतात? सरळ रेषेतच येत असतात. ठीक आहे? भलेही ते वेगवेगळ्या दिशेला जात असतील, वेगवेगळे प्रकाश किरण, पण ते सरळ रेषेतच प्रवास करतात. समजलं? या ऍक्टिव्हिटी मधून आपल्याला समजून घ्यायचं होतं की प्रकाश किरण हे नेहमी
सरळ रेषेत प्रवास करतात. समजलंय? हो सर. ओके. मी याची उदाहरणं काय सांगता येतील बरं? कसं काय सरळ रेषेत प्रवास करतात? सरळ रेष म्हणलं तर आपण जर टॉर्च मारली तर पुढे काही असलं तर तिथे जाऊन थांबते आणि त्याच्यावरती लाईट थांबते त्यांची. आणि ओके, सर त्याचं प्रकाशही तसाच दिसतो. दुपारच्या वेळेस खिडकीतला प्रकाश. खिडकीतला प्रकाश बरोबर आहे. कौलांमधून येणारा प्रकाश जो आहे तो सरळ रेषेत आपल्याला दिसत दुपारच्या असतो. वेळी खिडकीतून जो खाली लादीवरती येतो तिथेच थांबतो तो. त्याच्या खाली तिथेच खाली थांबतो. नाही जात. खाली नाही जात किंवा त्याच्यामध्ये तुम्ही काही वस्तू आणली तर तो प्रकाश तिथेच थांबतो, पुढे जात सूर्याचे नाही. किरण. सूर्याचे किरण. बरोबर आहे. किंवा तुम्ही जरी टॉर्च चालू केली तर टॉर्च चालू करताना टॉर्चचा जो प्रकाश आहे त्याचे जे प्रकाश किरण आहेत ते सरळ रेषेतच प्रवास करतात. तर भलेही ते वेगवेगळ्या दिशेला जात तेव्हा असतील पण आपण ते लाईट जाते तेव्हा टॉर्च चालू करतो तेव्हा ते एका ज्या दिशेला ठेवतो त्याच अरे, दिशेला तो प्रकाश पडतो, त्याच्या उलट्या दिशेला नाही पडत. बरोबर आहे. व्हेरी गुड. तर खूप छान उत्तर देताय तुम्ही. तर हे आपल्या रोजच्या जीवनातील उदाहरणे आहेत. बरोबर आहे. तर आता तुम्हाला काय करायचंय की तुम्हाला अशीच आणखी उदाहरणे कोणती कोणती आहेत ती तुम्हाला शोधायची आहेत. की खरंच बाबा प्रकाश सरळ रेषेत जातोय की आणखी वेगळ्या पद्धतीने जातोय का? याचं तुम्हाला जरा सर्च करायचं आहे. आणि बाकीची जी काही उदाहरणं आहेत आपल्या आजूबाजूला आणखी अशी कोणती उदाहरणं आहेत त्याची यादी तुम्हाला बनवायची आहे. समजलं? आणि हा प्रयोग सुद्धा तुम्ही घरी करू शकता. घरी करताना तुमच्याकडे सीडीज वगैरे असतात. जुन्या सीडीज असतात. ती सीडीजला मध्ये होल असतं. अशा पुट्टे मिळाले तर ठीक, नाही तर त्या सीडीज असतील तर त्या सीडीज अशा ठेवून त्याच्यामधून तुम्ही ही ऍक्टिव्हिटी करू शकता. अनेक सीडीज म्हणजे इथे मी आता फक्त 3च स्क्रीन घेतलेल्या आहेत. तुम्ही आणखी वेगवेगळ्या सीडीज घेऊन हा प्रयोग करू शकता. त्याच्यामध्ये सुद्धा अशीच ऍक्टिव्हिटी होते का किंवा आणखी काय वेगळं होतं का याचं निरीक्षण करायचं आहे आणि पुढल्या सेशन मध्ये मला सांगायचं आहे. जमेल? हो सर. हो सर. मग मी आता हे बाजूला ठेवतो. आता जी पुढील ऍक्टिव्हिटी आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत आपण किती ऍक्टिव्हिटी पाहिल्या बरं? 2. 3 3 पाहिल्या. सर 2. 3 पाहिजे. सुरुवातीला बॉक्सची ऍक्टिव्हिटी पाहिली. त्याच्यामध्ये आपण फारशी चर्चा नाही केली, ती पुढे आपण करणार आहोत. त्याच्यानंतर उज्ज्वला मॅडमने दुसरी ऍक्टिव्हिटी दाखवली होती दीप्तिमान आणि दीप्तिहीन. बरोबर आहे. दीप्तिमान म्हणजे काय आणि दीप्तिहीन म्हणजे काय हे आपण जाणून घेतलं, त्याची यादी केली. त्यानंतर आता आपण तिसरी ऍक्टिव्हिटी बघितली की त्याच्यामध्ये प्रकाश किरण हा सरळ रेषेतच प्रवास करतो हे आपण जाणून घेतलं. ठीक आहे. आता पुढल्या ऍक्टिव्हिटीकडे जाण्यापूर्वी तुम्ही घड्याळ वापरत असाल सगळे? हो सर. हो सर. हो सर. बाहेरच्या उन्हामध्ये वगैरे गेल्यानंतर किंवा लाईट मध्ये असल्यानंतर असं त्याच्यावर प्रकाश म्हणजे घेतो आपण, ऊन घेतो आणि असं सगळीकडे हे करून बघितलं का तुम्ही? पण हो दुसरीकडे पण सर, तसं केलं की त्याच्यातून काय काय होतं. आपण बाहेर ठेवला ना सर की तेव्हा पण हा. त्याचा प्रकाश पडतो किंवा सर आपल्या ड्रेस वरती जे डायमंड्स असतात ना त्याला घालून हा. पण आपण त्याच्या उन्हात केलं तर ते की ते चमकतात. चमकतात, चकाकतात. ओके, व्हेरी गुड. मग हे कशामुळे होत असेल बरं असं? कारण की सर ते सर ब्लॅक प्रकाशामुळे ते तसे होते. प्रकाशामुळे होते बरोबर आहे, पण प्रकाशाचं नक्की काचाचं असते म्हणून सर. परावर्तन होते सर. सर हा. त्याला प्रकाश घेत नाही तो दुसरीकडे पोहोचवतो. ओके. आणि सुरुवातीला आपण ऍक्टिव्हिटी बघितली होती बॉक्सची, तर त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की वस्तू आपल्याला दिसत नव्हत्या अंधारामध्ये. बरोबर आहे. पण प्रकाशामध्ये वस्तू दिसत असतात. आता जसं की इथे मी जर अंधार केला पूर्ण, ही जी टॉर्च आहे ती बंद केली तर मी खूप काळपट दिसतोय. मी क्लिअर दिसतोय का तुम्हाला? नाही सर. नाही सर. बरोबर. नाही, मी सर. आता चालू करतोय ही तेव्हाच मी तुम्हाला थोडाफार क्लिअर दिसतोय. तर हे कशामुळे होतं बरं? आपल्याला वस्तू का दिसतात? कशामुळे दिसतात? वेळामुळे. प्रकाशामुळे. आणखी कशामुळे म्हटलं होतं? उजेडामुळे. प्रकाशामुळे. हा. पण प्रकाश नक्की काय करतो? नक्की तिथे काय कृती होते? काय क्रिया होते?
परावर्तन. परावर्तन होते, पण कसं काय परावर्तन होतं कोणी सांगेल का? आता परावर्तन तुम्ही म्हटलं, पण परावर्तन नक्की कसं काय होतं बाबा? प्रकाश किरण विशिष्ट कोनामध्ये परावर्तित होतात आणि आपल्या डोळ्यावर येऊन पडतात, तेव्हा त्याचा भास होतो. तर याच्यामध्ये जसं की सांगितलंय की प्रकाश किरण काय होतात, परावर्तित होतात. म्हणजे आता तुम्ही मला बघताय, तर माझ्यावर जे काही प्रकाश किरण पडत आहेत ते माझ्यावरून परावर्तित होऊन तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत. मग भले ते कॅमेऱ्याच्या माध्यमातून असतील, पण जेव्हा आपण एखादी गोष्ट बघतो, ती गोष्ट बघण्यासाठी प्रकाश हा आवश्यक असतो. कारण प्रकाश किरण हे काय होत असतात, परावर्तित होत असतात. एखादी वस्तू, आता माझ्यासमोर हे टेबल आहे, हे टेबल मी बघतोय कारण त्याच्यावर प्रकाश किरण पडतायत, ते प्रकाश किरण परावर्तित होऊन माझ्या डोळ्यापर्यंत पोहोचतायत आणि त्यामुळे मला ही गोष्ट दिसते, हे टेबल दिसते, मला आजूबाजूच्या गोष्टी त्याच्यामुळे दिसतात. जेव्हा अंधार असतो तेव्हा आपल्याला गोष्टी दिसत नाहीत ज्या काही आजूबाजूला आहेत. अचानक आपल्याकडे रात्री लाईट जाते, लाईट गेल्यानंतर आपण काय करतो, थोडे ठेचाळतो. ठीक आहे, आपल्याला कधी कधी सराव नसतो वस्तूंचा, त्यामुळे आपण पटकन एखादी वस्तू मिळत नाही. मग तेव्हा आपल्याला मेणबत्ती शोधण्यासाठी पण खूप धडपड करावी लागते, माचीस शोधण्यासाठी पण खूप धडपड करावी लागते. पण हे करण्यासाठी आम्ही मोबाईलची टॉर्च मोबाईलची टॉर्च आपण चालू करतो. हे चालू केल्यानंतर आपल्याला आजूबाजूच्या वस्तू दिसायला लागतात. मग हे दिसण्यासाठी काय आवश्यक असतो, प्रकाश हा गरजेचा असतो. आणि इथे प्रकाशाचं जे परावर्तन होतं, हा गुणधर्म खूप महत्वाचा आहे. त्यामुळे आपल्याला आजूबाजूच्या वस्तू ह्या प्रकाशाच्या परावर्तनामुळे दिसतात. जसं की मगाशी आपण त्या बॉक्समध्ये पाहिलं होतं की सुरुवातीला अंधार होता बॉक्समध्ये आणि तेवढं आपल्याला क्लिअर दिसत नव्हतं त्याच्यामध्ये. जेव्हा आपण त्यावर टॉर्चचा उजेड टाकला आतमध्ये, तेव्हा आपल्याला आतमध्ये जे काही फूल होतं ते व्यवस्थितरित्या दिसलं. कारण त्या टॉर्च मधून येणारे प्रकाश किरण त्या फुलावर पडले आणि त्या फुलावरून परावर्तित होऊन आपल्या डोळ्यांपर्यंत आले. त्यामुळे ते फूल आपल्याला व्यवस्थितरित्या दिसतं. तसेच मगाशी एक मुद्दा आला होता की चंद्र हा दीप्तीहीन आहे की दीप्तिमान. तर चंद्र दीप्तीहीन मगाशी सांगितलं होतं, बरोबर आहे. कसं काय तो प्रकाश देतो बाबा, रात्री मग तो चमकलेला दिसतो आपल्याला, किंवा आपल्याला चांदणं जे पडतं चंद्राचं ते कशामुळे पडत असेल मग? काही कल्पना आहे तुम्हाला, काही अंदाज तुमचा? सूर्याचे किरण चंद्रावर पडल्यानंतर ते परावर्तित होतात आणि त्यामुळे. सर फक्त जरा मुलांना सांगू द्या, जेणेकरून त्यांच्याकडून जर उत्तर आले तर बरं आहे. तर सूर्याचे किरण, जसं की सरांनी सांगितलं, सूर्याचे किरण जे आहेत ते चंद्रावर पडतात आणि चंद्रावरून परावर्तित होऊन आपल्या पृथ्वीपर्यंत येतात किंवा आपल्यापर्यंत पोहोचतात. त्यामुळे काय होतं, आपल्याला चंद्र हा प्रकाशमान भासतो. ठीक आहे, पण चंद्राला स्वतःचा प्रकाश नाही, तो सूर्याचा प्रकाश परावर्तित करतो आपल्यापर्यंत. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? कुणाचे काही प्रश्न वगैरे आहेत का? तो कोणता भाग समजला नाही असं आहे? ओके, समजलं. समजलं की नाही? नाही सर समजलं म्हणजे समजलंच. ओके, प्रश्न वगैरे असतील तर विचारू शकता तुम्ही मध्येही, अगदी मागच्या ऍक्टिव्हिटीचे जरी असतील तरी सुद्धा विचारू शकता. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण 4 गोष्टी बघितलेल्या आहेत. एक म्हणजे सुरुवातीचा बॉक्स बघितला होता, तो आता आपण कनेक्ट केला. नंतर दीप्तीहीन काय असतं, दीप्तिमान काय असतं हे आपण जाणून घेतलं. त्यानंतर प्रकाश किरण हे सरळ रेषेत प्रवास करतात हे जाणून घेतलं. आणि प्रकाशाचं परावर्तन होतं, त्यामुळे आपल्याला आजूबाजूच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या दिसतात. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे? आता पुढे जाऊया आपण. ओके, तर आपण आजूबाजूला काही गोष्टी बघतो. ठीक आहे, आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या गोष्टी असतात. तर त्या गोष्टीचा आणि प्रकाशाचा संबंध लावून आपण त्यांचं वर्गीकरण करू शकतो का? काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं की माझ्या आजूबाजूला समजा माझ्याकडे ही एक काच आहे, ही काच आहे, एक माझ्याकडे डायरी आहे. तर ह्या गोष्टींचा संबंध लावून आपण काही म्हणजे प्रकाशाचा संबंध लावून आपण यांचं काही वर्गीकरण करू शकतो का? काय वाटतं तुम्हाला? हो सर, जर प्रकाश म्हणजे की आपल्या घरात
जरा काच अशी खिडकीला असली तर त्याच्यातून थोडासा प्रकाश आपल्याला म्हणजे की थोडा उजेड येतो आणि हा. जर तिथे काहीच नसतं, जर तिथे भिंत असली की आपल्याला प्रकाश आरपार होत नाही आणि काचेतून थोडस तरी आरपार होतो. थोडासा तरी आठवत होतं. व्हेरी गुड. पण त्या गोष्टींना काही म्हणतात, काहीतरी नावं आहेत त्यांना. माहिती आहेत का ती नावं काय आहेत? मला सांगता येतील नावं? नसतील माहित तर काय हरकत नाही, आपण पुढे बघणार आहोतच. ठीक आहे, फक्त तुम्हाला माहिती आहे. ओके, व्हेरी गुड. पारदर्शकता खूप छान. अजून? पारदर्शकता, अपारदर्शकता, व्हेरी गुड. अजून काही माहिती आहे का? तिसरं एक काहीतरी नाव आहे असं माहिती आहे का? किंवा अजून वेगळी काही नावं आहेत असं माहिती आहे का? ठीक आहे, काही हरकत नाही. आपण हे activity पारदर्शकता आता बघूया आपण काय करता येईल. त्यासाठी आपल्याला एक स्क्रीन लागणार आहे. ती स्क्रीन आहे माझ्याकडे आणि काही गोष्टी लागणार आहेत. तर माझ्याकडे ही एक काच आहे आणि माझ्याकडे एक टॉर्च आहे. तर मी प्रत्येक गोष्टीवर काय करेन, प्रकाश टाकून बघेन. तर टॉर्चचा प्रकाश मी या काचेवर टाकला. तुम्हाला इथे स्क्रीनचं निरीक्षण करायचंय. काचेतून आरपार झाला प्रकाश. काचेतून प्रकाश आरपार झालेला आहे. व्हेरी गुड. आणि स्क्रीनवर पूर्ण सगळ्याचा सगळा प्रकाश दिसतोय की थोडासा दिसतोय, थोडासा sir. नाही दिसतोय? ते आहे, दिसतोय सर. दिसतोय, व्यवस्थितरित्या दिसतोय. व्हेरी गुड. ठीक आहे, आता मी टॉर्च थोडी बंद करतो आणि काच बाजूला ठेवतो. आता एकेका गोष्टीचं तुम्हाला म्हणजे बघ निरीक्षण करायचं आहे, नंतर त्याची तुलना सुद्धा करायची. आता मी डायरी घेतलेली आहे आणि डायरी वर प्रकाश टाकतोय. आता स्क्रीनवर तुम्हाला काय दिसतंय का? सर डायरीतून प्रकाश आरपार होत नाहीये. आरपार होत नाहीये. हो ओके, तुमची निरीक्षण नोंदवून ठेवा सर. आपण त्याच्यावर पुढे चर्चा करणार आहोत. तुम्ही सगळेजण छान निरीक्षण हो, सर. करताय. नंतर आपण त्याच्यावर चर्चा करू. आता डायरीवर मी टॉर्चचा उजेड मारलेला आहे. स्क्रीनवर तुम्हाला निरीक्षण करायचंय की नक्की काय होतंय. डायरीवर सुद्धा निरीक्षण करा. सगळं जे काही तुम्हाला दिसते स्क्रीनवर त्याचं निरीक्षण करा. डायरीवर प्रकाश पडतोय. ओके, आता मी हो. डायरी सुद्धा उघडली. आता माझ्याकडे अजून एक तिसरी गोष्ट आहे. हे कधी बघितलंय का तुम्ही? हो सर, कागद. कागद आहे. पण हा कोणत्या पद्धतीचा कागद आहे? याला काहीतरी नाव आहे. सर सर बघितल्यासारखं वाटतोय पण नाव नाही माहिती. नाव नाही माहिती. बटर पेपर. व्हेरी गुड. याला म्हणतात बटर पेपर. आता हा जास्त करून आपल्याकडे केक वगैरे बनवण्यासाठी वापरला जातो घरामध्ये. हो सर. किंवा जे मिठाईची हो, दुकानं सर. असतात ती बर्फी वगैरे वर ठेवण्यासाठी किंवा त्याच्या खाली ती चिकटू नये यासाठी हा पेपर वापरला जातो. तर तो पेपर मी घेतलाय आणि त्याच्यावर मी आता टॉर्चचा उजेड टाकणार आहे. तर तुम्हाला निरीक्षण करायचं पुन्हा. आता तुम्हाला काय निरीक्षण तर दिसतंय? त्याच्यातून जातोय प्रकाश. सर जातोय प्रकाश पण हलका जातोय, अर्ध पारदर्शक. हो. डायरेक्ट तुम्ही अर्ध पारदर्शक नावं सांगितले. व्हेरी गुड. हरकत नाही, आपण पुढे त्याच्यावर चर्चा करूच. पण तिन्ही गोष्टी ज्या बघितल्या आपण ते त्याबद्दल तुम्हाला निरीक्षण करायचं आणि त्याच्यावर आपण पुढे चर्चा करणार आहोत. पण आता हा बटर पेपर मी थांबवतो. आणखी कोणत्या वस्तू आपण घेऊ शकतो याच्यामध्ये? काय वाटतं तुम्हाला? सर जर पारदर्शकता म्हणलं तर काच आणि पारदर्शकता नाही म्हणलं तर ताट, नंतर पुस्तक, वही असे ओके, काही घेऊ शकतो जे ठीक आहे. दीप्तिहीन आहे. चालेल. तर आपल्या आजूबाजूला ज्या काही वस्तू असतात त्याचाने आपण प्रकाशाचा संबंध लावला तर काही गोष्टींमधून प्रकाश हा आरपार जातो. जसं की काच. आपण इथे जी काच पाहिली, ह्या काचेमधून काय झालं होतं, प्रकाश किरण आरपार गेली. आरपार गेली. आणि आपण पाहतोय आरपार पाहू शकतो काचेमध्ये. ठीक आहे, तर अशा गोष्टींना म्हणतात पारदर्शक. ठीक आहे, ट्रान्सपरंट इंग्लिश मध्ये. पारदर्शक आणि ट्रान्सपरंट. ज्या काही गोष्टी डायरी किंवा अशा गोष्टी असतात ज्यातून प्रकाश किरण आरपार जाऊ शकत नाही. तुम्ही डायरी जेव्हा बघितली होती तेव्हा डायरीच्या आरपार प्रकाश गेला का? नाही गेला. तो संपूर्णपणे अडवला गेला. बरोबर आहे. आता यावरून मला सांगा की आपण स्वतः पारदर्शक आहोत? काय वाटतं तुम्हाला? पारदर्शक आहोत की डायरी प्रमाणे नाही, आहोत? डायरी प्रमाणे आहोत. पारदर्शक आहे सर.
अपारदर्शक आहोत म्हणजे ओपॅक आहोत आपण. ठीक आहे. आणि अशा Okay. गोष्टींची काय होते सावली पडते. त्यांच्यातून प्रकाश आरपार जात नाही तर त्यांची काय पडते सावली पडते. पण जर आपण ट्रान्सपरंट ज्या गोष्टी असतात पारदर्शक ज्या गोष्टी असतात त्यांची आपल्याला सावली पडताना दिसते का? अशा पारदर्शक वस्तूंची सावली पडताना दिसते का? काचेची आपण सावली बघितलेली आहे का कधी? नाही सर. नाही बघितली. नाही सर. त्याच्यावर जर तुम्हाला इथे काही अशा स्क्रॅचेस वगैरे पडलेले असतील तडा गेलेला असेल तर त्या तडाची तुम्हाला किंवा त्याच्यावर काही धूळ वगैरे असेल तर त्याची तुम्हाला सावली तिथे बघायला मिळेल. पण काचेची आपल्याला सावली बघायला मिळत नाही. पण डायरी सारख्या ज्या वस्तू असतात ज्या अपारदर्शक असतात किंवा ओपॅक असतात तर अशा गोष्टींची काय होते सावली पडते त्यातून प्रकाश किरण आरपार जात नाही. त्यानंतर तिसरी गोष्ट आपण पाहिली होती बटर पेपर. तर अशा ज्या काही गोष्टी असतात ज्यातून प्रकाश किरण अर्धे आरपार जातात आणि अर्धे अडवले जातात. तर अशा गोष्टींना म्हणतात अर्धपारदर्शक ट्रान्सलुसंट. ठीक आहे. तर अशामधून काय होतं प्रकाश किरण अर्धे आरपार जातात आणि अर्धे इथे अडवले जातात. त्याच्यामध्ये दुधाळ रंगाची जी काच असते काही वेळेला दुकानाच्या इथे लावतात किंवा घरामध्ये पण कधी कधी लावतात खिडक्यांना. तर ही जी दुधाळ रंगाची काच असते तर त्या काचेतून सुद्धा प्रकाश किरण अर्धे आरपार जातात आणि अर्धे अडवले जातात. ठीक आहे. तर याची काही उदाहरणं तुम्हाला सांगता येतील का? मगाशी बरेच जण सांगत होते उदाहरणं. सुरुवातीला आपण पारदर्शकची उदाहरणे बघू. पारदर्शक कोणकोणत्या गोष्टी असतात? एक तर काच बघितली आपण. अजून काय सांगता येईल पारदर्शक काय असतं? मी एक उदाहरण देतो. पाणी जे आपण पाणी पितो स्वच्छ पाणी जे असतं ते काय असतं पारदर्शक असतं ना. पाण्याच्या आत जर आपलं एखादं नाणं वगैरे पडलं किंवा एखादी गोष्ट प्लास्टिक. दिसते आपल्याला. प्लास्टिक. प्लास्टिक. ओके. प्लास्टिकची शीट जसं की आपण लॅमिनेट केलेली जी शीट असते ती सुद्धा हो सर ट्रान्सपरंट. तेच. अजून काय म्हणाला? ठीक आहे. मग आता मला सांगा की अर्धपारदर्शक ज्या गोष्टी असतात त्याची उदाहरणं एक तर मी सांगितलं दुधाळ काच आहे. तेलकट कागद. हा तेलकट कागद त्याच्यामधून पण आरपार जातात. अजून सर जरा म्हणजे की धुळीत पाणी म्हणजे की अर्ध प्रदूषित. अर्ध गढूळ पाणी जे असतं ते. पण ते खूप गढूळ असेल तर त्यातून आरपार नाही जात प्रकाश. ठीक आहे. पाण्यामध्ये जर जेव्हा तुम्ही नाही दूध सर वगैरे जे थोडं खडूळ असेल. पाण्यामध्ये जर तुम्ही थोडं दूध टाकून बघितलं आणि त्यातून प्रकाश किरण आरपार टाकून बघितलेत तरी सुद्धा ते अर्धपारदर्शक हे तत्व फॉलो करतं. ठीक आहे. त्यानंतर आपण बघूया कोणतं डायरी ही कुठला सांगितलं होतं मी कशाचं उदाहरण आहे? अपारदर्शक. अपारदर्शक. अशा गोष्टी आपल्या आजूबाजूला खूप साऱ्या आहेत. आता यांची मला जरा यादी सांगा तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत? सर घरातली लाकडाच्या वस्तू. पाट नंतर वही आपल्या अभ्यासाचं सामान कंपास आता आणि तुम्ही सर अभ्यासाचं सामान म्हटलं. पारदर्शक पट्टी पण पट्टी येते. आहे. अभ्यासाकरता जी पट्टी आहे ती काय आहे? पारदर्शक आहे की अपारदर्शक आहे? तुम्ही म्हटलं ना अभ्यासाचं सामान. पारदर्शक आहे. हा पारदर्शक आहे. आणि अपारदर्शक आपला तो हा बोला. अपारदर्शक मध्ये लाकडाच्या वस्तू. ओके ठीक आहे. तर याच्यामधून तुम्हाला कळलेलं आहे की 3 गोष्टींमध्ये वर्गीकरण केलं जातं पारदर्शक, अपारदर्शक आणि अर्धपारदर्शक. ठीक आहे. तर तुम्हाला आता याची यादी करायची आहे की आपल्याकडे घरामध्ये ज्या काही वस्तू आहेत त्यापैकी पारदर्शक कोणत्या आहेत, अपारदर्शक कोणत्या आहेत आणि अर्धपारदर्शक कोणत्या आहेत. ठीक आहे. सगळ्या गोष्टी हाताळून बघू नका. काही वेळेला काच वगैरे हाताळताना इजा वगैरे होऊ शकते त्यामुळे तसं काही करू नका. फक्त तुम्हाला आता अंदाज येईल पाहून की आपल्या घरात मोबाईल आहे तो काय आहे तर अपारदर्शक आहे. आपल्या घरात बाटली आहे पाण्याची तर जी बाटली रिकामी आहे ती काय आहे पारदर्शक आहे. तर अशा पद्धतीने यादी करा. ठीक आहे. तर आतापर्यंत ही जी ऍक्टिव्हिटी झाली ती कळलेली आहे. काही प्रश्न वगैरे आहेत का? नाही. ठीक आहे. तर आता आपण बघणार आहोत की सुरुवातीपासून आपण काय काय पाहिलेलं आहे.
तर आपण हे पाहणार आहोत एका पीपीटी मार्फत आणि उज्ज्वला मॅडम आता पीपीटी शेअर करतील आपल्याला. सर मी पीपीटी शेअर करते, नाही दिसली तर मग ओके. सांगा. तर कुणीतरी- आज आपण बघतोय की आतापर्यंत आपण काय काय शिकलो हे आपण पीपीटी मार्फत किंवा फोटोज मार्फत जाणून घेतोय. तर पुढचा फोटो. तर पहिली जे काही आपण ऍक्टिव्हिटी केली होती, उज्ज्वला मॅडमने तुम्हाला काही वस्तू दाखवल्या होत्या आणि त्या वस्तूंमधून आपण वर्गीकरण केलं होतं की दीप्तिमान म्हणजे काय, दीप्तिहीन म्हणजे काय. तर ज्या गोष्टींना स्वतःचा प्रकाश असतो किंवा ज्या प्रकाशाचा स्रोत असतात अशा गोष्टी दीप्तिमान असतात आणि ज्या गोष्टी म्हणजे ज्यांना प्रकाश नसतो स्वतःचा तर अशा यांना दीप्तिहीन असं म्हटलं जातं. ठीक आहे. पुढचा फोटो. तर पुढची जी ऍक्टिव्हिटी होती त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं जसं की त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या स्क्रीन इथे उभ्या केल्या होत्या आणि एक काही स्क्रीनना मध्ये होल होते, 3 स्क्रीनना आणि एका स्क्रीनला होल नव्हतं. तर त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की प्रकाश किरण सरळ रेषेत प्रवास करतात. प्रकाश किरण हे नेहमी सरळ रेषेत प्रवास करतात हे आपण पाहिलं होतं. आणि तुम्हाला घरी करून बघण्यासाठी एक ऍक्टिव्हिटी आहे याच्यामध्ये की सीडीज जे असतात तर सीडीज मधून तुम्हाला प्रकाश किरण आरपार टाकून बघायचं आहे. खरंच प्रकाश किरण सरळ रेषेत प्रवास करतात का हे स्वतः सुद्धा तुम्ही अनुभवू शकता. तर पुढचा जो फोटो आहे, पुढे ऍक्टिव्हिटी जी आपण केली होती तर ती ऍक्टिव्हिटी होती प्रकाशाच्या परावर्तनाची. म्हणजे प्रकाश किरण हे परावर्तित होतात एखाद्या गोष्टीवरून, त्याच्यामुळे ती गोष्ट आपल्याला दिसत असते. जसं की इथे आकृतीमध्ये तुम्ही पाहू शकता की सूर्याकडून येणारे प्रकाश किरण हे त्या झाडावर पडतात आणि झाडावरून परावर्तित होऊन आपल्या डोळ्यांपर्यंत येत आहेत. त्यामुळे ते झाड आपल्याला व्यवस्थितरित्या पाहता येते. म्हणजे आपण जे काही पाहतो ते फक्त आपले डोळे आहेत म्हणून नाही, तर प्रकाश आहे आणि त्या प्रकाशाचं परावर्तन होते. त्यामुळे आपण ह्या आजूबाजूच्या गोष्टी सहजरित्या पाहू शकतो. त्यानंतर पुढे जी आपण ऍक्टिव्हिटी केली त्यामधून आपण आजूबाजूच्या काही वस्तू आहेत त्यांचा आपण प्रकाशाशी संबंध लावून वर्गीकरण केलं होतं 3 प्रकारांमध्ये. एक म्हणजे ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक, दुसरं ट्रान्सलुसंट म्हणजे अर्धपारदर्शक आणि तिसरी गोष्ट होती अपारदर्शक म्हणजे ओपॅक. तर अशा 3 गोष्टींमध्ये आपण वर्गीकरण केलं होतं. तुम्हाला त्याची यादी बनवायची आहे. आणि अजून एक तुमच्यासाठी एक ऍक्टिव्हिटी आहे, DIY ऍक्टिव्हिटी आहे, डू इट युअरसेल्फ. तुम्ही घरी करून बघायचे की तुम्ही ही न्यूटन कलर डिस्क तिला म्हटलं जातं किंवा रंगीत चकती जी आहे ती घरी बनवून बघायची आहे. आणि पुढल्या वेळी आपण याच्यावर सुद्धा चर्चा करणार आहोत. त्याच्यामध्ये आपले जे इंद्रधनुष्याचे 7 रंग असतात ते तुम्हाला एका वर्तुळाकार भागावर तुम्हाला अशा पद्धतीने ड्रॉ करायचे आहेत. आणि ते भलेही तुमच्याकडे मागची जी काही गोल फिरवायची यंत्रणा नसेल, तुम्ही मध्ये त्याच्या पेन्सिल टाकून भिंगरीसारखी तिला गोल फिरवू शकता. ठीक आहे. तर अशा रीतीने आज आपण या ऍक्टिव्हिटी बघितल्या होत्या, त्या गोष्टी आज आपण शिकलो आहोत. आता नक्की या गोष्टी आपल्याला समजलेल्या आहेत का हे आपण काही प्रश्नांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की आपल्याला व्यवस्थित समजलंय की नाही. तर आपल्या पुढे प्रश्न आहेत. उज्ज्वला. तर आपल्या समोर प्रश्न आहे की थोडी झूम करा स्क्रीन. प्रकाश किरण हे नेहमी टिंब प्रवास करतात. कसे प्रवास करतात? सरळ रेषेत. सरळ रेषेत. मी आधीच उत्तर सांगितलेलं आहे ऑप्शन सांगायच्या आधी. याचा अर्थ तुम्हाला व्यवस्थितरित्या कळलेला आहे. प्रकाश किरण हे नेहमी सरळ रेषेत प्रवास करतात. पुढचा प्रश्न उज्ज्वला. ओके. तो झूम करा. अजून थोडं झूम केलं तर बरं होईल. दिसतोय ना? ओके. हा. कोणत्या प्रकारच्या वस्तूमधून प्रकाश किरण आरपार जात नाहीत? आरपार जात नाहीत. पारदर्शक. पारदर्शक. इंग्लिशमध्ये म्हटलं जातं असे ओपॅक. पुढचा प्रश्न. व्हेरी गुड. तुम्ही खूप छान उत्तर देताय आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजलं आहे असं दिसून येते यातून. ठीक आहे. खालीलपैकी कोणते उदाहरण अर्धपारदर्शक वस्तूंचे आहे? अर्धपारदर्शक
ऑप्शन बघा, पातळ कागद, पातळ काचेची पट्टी, पातळ लोखंडी पट्टी, वरील सर्व. पातळ कागद. पातळ कागद. आपला जो पातळ कागद असतो तो अर्धपारदर्शक असतो. ओके, पुढचा प्रश्न. तर शेवटचा प्रश्न आहे तुमच्यासाठी आणि हा प्रश्न आहे, थोडं आणखी झूम केलं तर बरं होईल, पण खूप लहान अक्षर दिसते फोटो झूम. दिसतंय का? हा, चकाकणाऱ्या वस्तूवरून प्रकाश किरण परत फिरण्याच्या क्रियेला टिंबटिंब म्हणतात. परावर्तन, अपवर्तन, वक्रता आणि अपस्करण. परावर्तन. ओके, सो तुमचं उत्तर बरोबर आहे आणि खूप छान पद्धतीने तुम्ही आज ऍक्टिव्हिटीला छान रिस्पॉन्स केलेला आहे. तर आणखी एक प्रश्न आहे. आणखी एक आहे का? ओके, तो खालीलपैकी कोणती गोष्ट दीप्तिहीन आहे? सूर्य, चंद्र, विजेरी म्हणजे टॉर्च आणि तारे. चंद्र. ठीक, चालेल. धन्यवाद. आज थोडं एक 5 मिनिटं सेशन जास्त लांबलं, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पण जे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या तुम्हाला नक्कीच समजलेल्या असतील. सो धन्यवाद सगळ्यांना आणि धन्यवाद मॅडम.